अ, हवामान बदलाचा आरोग्यावरती होणारा परिणाम हा आपला आजचा विषय आहे सर. तर आजकाल आपण पाहतोय की बरंच वातावरण बदलतंय. म्हणजे अलीकडच्या आता या 2 दिवसाचा जर आपण विचार करू तर सकाळपासून कधी-कधी पाऊस असतो, कधी-कधी कडक ऊन असतं आणि संध्याकाळी पाऊस लागतो आणि खूप थंडी असते. तर अशा वेळी म्हणजे आपण काय काळजी घेतली पाहिजे? एकतर हवामानामध्ये बदल हा लोकल नाही आहे, हा ग्लोबल आहे. बरं. पूर्ण विश्वावरती आता हवामानाच्या बदलाचे इफेक्ट्स आपल्याला दिसत आहेत. आणि हे कशामुळे होतंय तर आपल्याच कार्यांमुळे होतोय किंवा आपण जे करतोय एक्सप्लॉयटेशन ऑफ एन्व्हायरमेंट त्याच्यामुळेच होतोय. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की आता वृक्षतोड चालू आहे, हं. इंडस्ट्रीज चालू आहेत, इंडस्ट्रीजचे वेगळे वेगळे पोल्युटंट्स असतात, स्मोक असतोय किंवा त्याचे जे एफ्लुएंट्स असतात म्हणजे उरलेलं पाणी जे सांडपाणी होतं आहे ज्याच्यात हेवी मेटल्स असतात किंवा केमिकल्स असतात असे हं. मिक्स होऊन एन्व्हायरमेंटमध्ये जातात. गंगेसारखी नदीसुद्धा पूर्णपणे ॲफ्लुएंट्स आणि ड्रेनेजेसमुळे पोल्युटेड झाली होती. होय ना. अशा पोल्युशनमुळे खूप प्रकारचे आजार होऊ शकतात आणि अशा पोल्युशनमुळे ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा होते म्हणजे गरम हवा होते. हं, हं. आणि आपल्याला कळून येत नाही की 1 डिग्री जरी टेम्परेचरमध्ये मोठा बदल झाला विश्वाच्या टेम्परेचरमध्ये बरं. तरी त्याचे क्लायमॅटिक कंडिशन्सवरती खूप मोठा बदल होऊ शकतो. हं. म्हणजे कुठे कधी कधी एकदम जोरात पाऊस पडणे हं, हं, किंवा हं, हं. कुठेतरी दुष्काळ येणे. इमॅजिन करा तुम्ही की आत्ताचे जे वाळवंट आहे ते एकेकाळी खूप समृद्ध जागा होत्या, हं. तर आज ते वाळवंट आहेत आणि तशीच परिस्थिती पुढे पण होऊ शकते जर आपलं टेम्परेचर असंच वाढत गेलं. आईस कॅप्स जे आहेत, पोलार आईस कॅप्स आपण म्हणतो, ते टेम्परेचर वाढल्यामुळे मेल्ट झाले. बरोबर. तर मेल्ट झाले तर असं प्रिडिक्शन आहे की मुंबई गोवासारखी जी आपली लोलाईंग शहरं आहेत हं, ती हं. सुद्धा पाण्याखालती जातील. हे हं. ग्लोबल वॉर्मिंग, एन्व्हायरमेंट चेंजचे खूप इफेक्ट्स होणार आहेत, पुढे पण होणार आहेत. ॲट दिस पॉईंट म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर त्याचे इफेक्ट्स लोकली आम्हाला विजिबल आहेत, जसे की पाऊस कमी जास्त होणे हं. किंवा डासाचे नवीन नवीन हे सांक्रमिक आजार येतात, बरोबर. जसे डेंग्यू असून दे, हं. मलेरिया असून दे, हे सगळे एन्व्हायरमेंटमध्ये होणाऱ्या बदलांमुळेच आहेत. हं, हं, हं. तर एन्व्हायरमेंटमध्ये काय काय तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणजे एक तरी टेम्परेचर जर वाढलं हं. तर आपले हीट वेव्स होतात. हं, हं. एक्स्ट्रीम कोल्ड किंवा एक्स्ट्रीम हीट बॉडी आपल्याला, कारण आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहोत, आपल्याला हे एक्स्ट्रीम्स सहन होत नाहीत. त्यामुळे एकतर हीट स्ट्रोक नाही तर कोल्डमुळे सुद्धा मृत्यू होऊ शकतोय. नंतर एफ्लुएंट्स म्हणजे इंडस्ट्रियल एफ्लुएंट्स जे असतात ते केमिकल्स जाऊन आपल्या पाण्याच्या सोर्सेसमध्ये, प्यायच्या पाण्याच्या सोर्सेसमध्ये जाऊन मिक्स होतात. त्यामुळे ते विषच तयार होतं आहे, म्हणजे पाण्यामधनंच विष तयार होऊन आपल्याला मिळतं आहे. सॅनिटेशन म्हणजे जे ड्रेनेज जे आहे ते ड्रेनेजसुद्धा आपल्या प्यायच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आहे किंवा असं काही हे होते. त्यामुळे कॉलेरा असून दे किंवा असे काही आजार असून दे, टायफॉईड असून दे. आता तुम्ही बघायला की बेळगावमध्ये टायफॉईडचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. हे पण पाणी पोल्युशन झाल्यामुळेच, ड्रेनेज वॉटरने पोल्युशन झाल्यामुळे हे सगळं व्हायला लागलं आहे. तिसरं तुम्ही जर बघाल की डेंगी किंवा मलेरिया वाढतात. मग ते का वाढतात की आपण अर्बनायझेशन असतंय, पाणी साचतंय कुठे कुठे, टेम्परेचर जे असते ते त्या डासांना पोषक असं टेम्परेचर येतं आहे. हं. त्या टेम्परेचरला मग डास वाढतात आणि असे रोग वाढतात. तशी म्हणजे ह्या एन्व्हायरमेंटल ह्याच्यामुळे खूपशे आजार असे होऊ शकतात. कॅन्सर्स, रेडिएशन एक्सपोजर असेल किंवा आपल्यामध्ये जेवणामध्ये जी भेसळ असेल, मिक्सचर असते त्याच्यात आपण केमिकल्स घालतो, त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. हं, हं, त्यामुळे हं. ऑल दीज डिसिजेस जे आपण बघतोय सध्या, लाईफस्टाईल डिसीज असून दे कुठलं, या सगळ्याचा एन्व्हायरमेंटचा त्याच्यावरती एक थोडा ना थोडा इफेक्ट आहेच, नक्कीच आहे. हं, हं, हं. म्हणजे हे जे बदललेलं वातावरण आहे हे ग्लोबली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला लोकलसुद्धा याचा इफेक्ट जाणवतोच. हो. आणि म्हणजे आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर एवढं गार वातावरण म्हणजे दुपारपर्यंत ऊन असणं आणि संध्याकाळी एकदम थंडी जास्त. तर अशा वेळी मग आपण आपली काय काळजी घेतली पाहिजे? तर काळजी म्हणजे एक तर तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला आपली हेल्थ जी असते ती कशी जपून ठेवणे. म्हणजे देर आर डिफरंट टाईप्स. एक तर आपला डाएट, हं, हं. हा डाएट शुड बी, जास्तीत जास्त फायबर पाहिजे डाएटमध्ये. अच्छा. आणि प्रोसेस्ड फूड्स जे असतात म्हणजे कॅन्ड फूड असू दे किंवा जे तयार असतात, हं. जे नशवंत कमी असतात, असे प्रोसेस्ड फूड आम्ही कमी खाल्ले पाहिजेत. फ्रेश फूड खायचं, फ्रूट्स वगैरे जास्ती पाहिजे, विटॅमिनचे मायक्रोन्युट्रियंट्स म्हणतो आपण, म्हणजे फ्रूट्स असून दे किंवा भाज्या असून दे, पालेभाज्या असून, ह्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियंट्स असतात, हं, हे हं. आपल्या डाएटमध्ये चांगले पाहिजे. त्यामुळे हे जेवणसुद्धा आपलं, त्याच्यावरती केमिकल्सची फवारणी असते,
ते केमिकल्स सुद्धा आपण कमी केले पाहिजेत. असे आता आपण ऑर्गॅनिक म्हणतो ते फॅड आलंय. पूर्वी होय असे ना. केमिकल आम्ही करतच नव्हतो. ते केमिकल नसलेले फूड्स खाणे हे डाएटमध्ये असून दे. दुसरा एक्सरसाइज असतोय. कंटिन्यू करूया सर. एक कॉलर जॉईन झालेत. हॅलो. Hello, ma'am. हॅलो. हां, नमस्कार. आपलं Am I नाव? audible? Yeah, my name is Travis. Actually, my question is, it's related to environment and health. While I was in Pune, everything was perfectly fine. I mean, the weather-wise. But when I came back to Bangalore, like Belgaum for a few days, I think due to the weather changes, morning it's rainy, afternoon it's sunny, and will that have an effect on my health? Because I got some viral issues and it's been taking a big toll on my health. See, the thing is, immunity is one component which you have to think of. Not everybody who is exposed to a viral infection will get viral infection. So there could be stages where your immunity goes down. There are different factors for that. It includes environmental stress. But apart from that, your diet is important. Your exposure to the source of viral infection is important. Also, as you said, the weather changes that are happening, they are making you prone to diseases. So certain viruses which will behave in a different way under certain atmospheric conditions. So as you see influenza you never have in summer. Influenza is common in winter season because it requires that temperature to transmit the viral infection. So definitely environment does have a role on the spread of infection or the virulence of the virus and all that. But the other important factor that plays a role is your diet, your immunity, your exercise status, the way you approach a disease. All these factors act together. So if you see the present weather conditions, definitely there is a scope for infections to happen and all those things. But I think you should rather now concentrate on your personal health and hygiene, and that will help you improve your health conditions. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ ವೇಣು ಧ್ವನಿ